कुठे आहे तू? अरे तुला विचारलं तू कुठे आहेस तू? मी इथं आले तुझ्या गावामध्ये. तुला काय कळतं का? मी इथं आले एवढं, मी किती लांबून आले तुला माहिती आहे का? मी आता माझं घरदार सगळं सोडून आले तुझ्यासाठी, आणि तुला साधं माझ्यासाठी यायला टाइम नाही. हे बघ, मी काय तुझं ऐकून वगैरे काहीच घेणार नाही. काय मी आले माझं सगळं घरदार सोडून, तुला पण यावं लागेल. जर तू नाही ना आला, मी कुठेतरी जाऊन जीव देईल बर का. मला तुझं ना काहीच सांगू नकोस. मी आले तुझ्या गावामध्ये. अरे विचार, तुला मी आधीच सांगितलं होतं ना विचार वगैरे काय करू नकोस म्हणून. आपण दोघांनी प्रेम केलंय ना, तर आपलं ठरलं होतं ना. हे बघ, माझे घरचे, माझे आई वडील कुणीच राजी नाही आपल्या लग्नासाठी. मी त्यांना सगळ्यांना सोडून आले. तू पण ये, मी तुझ्या गावामध्ये आलेली आहे. तसं का करू शकत नाही? म्हणजे मी काय वेडी आहे का मी एवढं लांबून तुझ्यासाठी यायला? म्हणजे याचा अर्थ तुझं माझ्यावर काहीच प्रेम नाहीये. तुझं समजलं मला. मी किती वेळ झाला एवढं उन्हात आणत मी फिरते तुझ्यासाठी. तुझं घर सुद्धा मला माहिती नाहीये, आणि तू मला नुसतं असं इकडे तिकडे गंडवतोय का? हे बघ, मला काहीच नको सांगू. मी येते, तू मला फक्त येऊन भेट आणि इथून जाऊ लवकर पळून. तू कसं तुझ्या आई वडिलांचं ऐकतो, तसं मी माझ्या आई वडिलांचं ऐकून नाही आले इथं. हे बघ, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. तू आत्ताच्या आत मला काहीच नको सांगू तू. काय इकडे हे बघ, तू कोणाला घाबरू नको. मी तुझ्या सोबत आहे ना. काय मेट्रायला का काय कान? अय पोरे इकडे. एवढंच होतं का रे आपलं प्रेम? तुला यायचं नाही का? हे बघ, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू ये काही करून. नाही राहू शकत नाही म्हणजे? थांबा ना 2 मिनिटं. आता मी इथंच थांबलो. मी कुठे पळून जाणार आहे? आम्ही ह्या गावचाच आहे. माझ्या अख्खी जिंदगी जिथे जाणार आहे. मी कशाला कुठे जातोय तेव्हा? थांबा ना जरा 2 मिनिटं. लय अर्जंट फोन आहे. माझा आयुष्याचा प्रश्न आहे हा. काय कुठं भरती व्हायला नाही का काय? अहो, तुम्हाला नाही माहिती माझ्यासोबत काय चाललंय ते. आता कसं मला माहित असेल? तुम्ही सांगा बरं. आता तुम्ही कुठं चाललाय, काय चाललाय, आणि काय तुमच्या आयुष्यात चाललंय मला काहीच माहित नाही बघा. तुम्ही सांगा बरं, चुकीचं आहे का खरं प्रेम कोणावर करणं? नाही ना, अजिबात नाही. मी माझ्या कुत्र्यावर जरी प्रेम केलं का नाही, तरी त्याला टोकडा टाकल्याशिवाय मी असं मोकळं सोडत नाही. एवढं प्रेम करतो मी. अहो, ती कुत्री मांजरी तरी आपले होतात, पण ही माणसं जे असते ना कधीच आपली नसतात बघा. हा त्यांना किती जीव लावला, किती आपलं मानलं ना, शेवटी शेवटी ती त्यांची लायकी दाखवतातच. बराबर आहे. कोण भाऊ सोडून गेला काय? अहो, भावानं जरी सोडून दिला असतं तर मी त्यासाठी एवढं केलं असतं का लगेच? मग मी आहे ना एका पोरावर लय जीवापाड प्रेम करते बघा. होय. पण त्याला माझी प्रेमाची काहीच किंमत नाही. मी त्याच्यासाठी माझं अख्खं घरदार सोडून आले. किती किंमत पाहिजे तुम्हाला? अहो, प्रेमाची किंमत असते वे. मग फुकाट येतंय काय प्रेम? नाही, मी त्याच्यावर निस्वार्थी प्रेम केलं, पण त्यांनी त्याचं प्रेमच नव्हतं. जर त्याचं प्रेम असलं असतं ना, तर तो माझ्या पहिल्या क्षणाला तो माझ्यापाशी असला असता. मग आता काय वारला काय? वारला नाही. मग त्यांनी सगळंच बदलून टाकलं. मी त्याच्यासाठी एवढ्या लांबून आले, पण मी त्याला किती रिक्वेस्ट केली, तू ये, आपण जाऊ इथून निघून, पळून जाऊन लग्न करू, पण त्याने माझं थोडं सुद्धा ऐकलं नाही. पळून मग तुमच्या घरची काय लग्न लावून देणार ते काय? नाही, मी त्याला शेवटच बोलून आले काय की जर माझ्या आई वडिलांनी जर नाही ऐकलं तर आपण दोघं पळून जाऊन लग्न करू, नाहीतर असं नाही ना झालं तर मी जीव देईल. बघा ना, त्याला मी जीव दिलं तरी त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणतोय काय नक्की? तू नकोच म्हणतोय, तू बोलायला सुद्धा तयार नाहीये. मी काय त्याच्या नको मागं म्हणतोय लागले. बाबा? काय प्रॉब्लेम काय विचारलं का त्याला? नाही, तो म्हणतोय तू तुझ्या आई वडिलाला सोडला असेल तर मी माझ्या आई वडिलाला नाही सोडू शकत. बराबर आहे. मग काय चुकतंय त्याचं? पण मी नाही का सोडलं? अहो बराबर आहे तुमचं. आता मला सांगा, आता तुम्ही एवढ्या लांबणार जेव्हा आमच्या गावात आलाय, कोणासाठी आला? मी त्याच्यासाठी आला. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, तुम्ही कुणाला सोडलं? मी माझ्या आई वडिलाला सोडलं. अहो जर विचार करा, ज्या आई बापानं राव ज्या आईनं 9 महिने पोटात तुम्हाला जपलं, लहानाचं मोठे केलं, आई बापानं एवढं तुमच्यावर जीव लावला, त्या आई बापाला सोडून येताना जरा बी लाज वाटली नाही हो? किती वर झाले त्या पोरावर प्रेम आहे? अहो, प्रेमात लाज काय संबंध त्याचा? काय म्हणजे मला सांगा, तुमच्या सगळ्यात जास्त प्रेम ह्या पोराने केलंय का आई बापाने केलंय? मी तर म्हणते आई वडिलांनीच केलं. मग तरी बी तुम्ही म्हणता प्रेमात काय ही नसते ती नसते. त्यांच्या अवस्था तर काय झाली असेल हो माझ्या आई वडिलांनी. मला इकडे तिकडे किती शोधत आणि असते. त्या पोराचं काय चुकत नाही. पळून जाऊन लग्न केलं तर गावात आबरू जाते, समाजात आबरू जाते, भाऊ बंधकीत तोंड दाखवाय जागा राहत नाही. आणि तुम्ही कुशाल पळून चाललाय आणि वर्ण म्हणताय तू बी आई बापाला सोडून पळून ये. बरं, तो आलाच समजा पळून आला, किती रुपये कमावतो महिन्याला?
नाही, त्याने मला अजून तसं काहीच सांगितलं नाही. म्हणजे काय कामच धंदाच करत नाही, नाही. मग काय भीक मागून खाणार का वाटेल? हा, अहो तुमच्यासारखे लय जण मी बघितले ती या अशीच पळून जाऊन लग्न करायची. हाय 4 दिवसाचं प्रेम, गुलू गुलू बोलायचं, जायचं पळून निघून जायचं आणि मागे विचार करायचा नाही. मग आई बापाकडे आली की आई बाप माग ढोंगणावला देते ते हाकलून. मग ह्याच्या त्याच्यात रानात काम करायचं आणि जगायचं. मी आता जरी घरी गेले तरी मला घरचे घेणार नाही. घरची घेतील हो का, झाली चुकी शेवटी आपल्याला माफ कोण करतं? आपले आई बाप माफ करते. आई बापापाशी जायचं, नतमस्तक व्हायचं, चुकी झाली सांगायचं, इथनं पुढं तुमच्या विचारानं लग्न करीन म्हणायचं. काही असलं प्लीज तुम्ही माझ्यासाठी त्या मुलाला रिक्वेस्ट करता का? हे बघा, मी एक करू शकतो, मी त्याच्या आई बापाला समजून सांगू शकतो. जर तुमच्या दोघांची आई बाप तयार झाली तर पुढचा निर्णय घ्या. जर नसेल तुमच्या आई बापाला मान्य तर विषय डिलीट करून टाका. तू तुझ्या बाबा आई बापाच्या मान्यानं पोराबरोबर नाही त्याला सोडू शकत. हे बघा, हेच तर घोडं पेंड खाते. मग मी नाही सोडू शकत, मी नाही सोडू शकत. आता त्याचे आई बाप जर म्हणले आम्हाला नाही पसंत तर काय करायचं? मग थोडं काय तो माझ्यासाठी थोड्या गोष्टी कोऑपरेट नाही करू शकत का? मग मी तेच सांगतोय ना, आपण त्यांना विश्वासात घेऊ, त्यांना सांगू तुमचं 3-4 वर्षाचं प्रेम आहे, तुम्ही एकामेकाला वळखता, तुमच्या काय गोष्टी आहेत त्या दोघं म्हणजे एकामेकाला माहिती आहे, त्या तुम्ही आयुष्यभर दिवस सोबत काढू शकता. ह्या पटवून सांगून मग तिथनं आई बाप जर झाली की कन्व्हिन्स तर मग देऊन आपण लग्नाचा बार उडवून. काय म्हणणं आहे? पण माझे आई वडील ऐकतील ना? ऐकतील की, त्यांना बी आपण समजून सांगून. त्याला काय येतावा? ह्या जगात सगळे कुणाला कुठल्या आई बापाला वाटत नाही आपल्या लेकरात चांगलं व्हावं म्हणून? वाटतं का नाही? सगळ्याला वाटतं आपल्या लेकरात चांगलं व्हावं म्हणून. पण मी आता काय करते? अहो माझं बी प्रेम होतं, मी गेलो डायरेक्ट धाडा सांगितलं बाबा आपलं पूर्वी प्रेम आहे, पुढचं माझ्या 2-4 वर्ष आई बापाला व्यवस्थित समजून सांगितलं, त्याला माझं बी लग्नाचा बार उडवून. मी आता काय करते? मी नाही आता ह्याच्या नादी लागत. मी माझ्या आई वडिलांना जाऊन सांगते. मी त्यांना विश्वासात घ्या पहिलं. हा, मी त्यांना घेते. घ्या विश्वासात आणि मी बघतो. आणि तुमचा नंबर ह्याच्यात टाईप करून द्या बरं मला, डायरी माझ्या मोबाईल मध्ये. मला काय लिहायला वाचा येत नाही. थँक्यू ह्याच्यात दादा. टाईप करून मला नंबर तुमचा. थँक्यू दादा. जर तुम्ही नसते ना तर आज मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट नाही केलं नाही, असतं. असला येडा विचार करू नका. उद्या तुम्ही मी आला, उद्या आई बापानं कोणा तोंडाकडे बघायचं, तसलं काय करू नका. टाका नंबर, मी तुमचं काय असं ते लावून हा ती वर आहे बघा, शेव करायचं. करा शेव, जावा आता तुम्ही. आम्ही फोन Thank you. करतो मला. हा चालते या. चांगली चालली जीव द्यायला. मुठवून द्या ह्यांचं वाकाल एकदा आता मला बी.